हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी फॉर अ रील शूट. सो आज आपल्याला एक इंस्टाग्रामसाठी ब्रँड कोलॅब आला आहे. तुम्हाला माहिती असेल की मी इन्स्टावरती करत असते ब्रँड कोलॅबरेशन्स. तर ह्यावेळेस जे आलं आहे ते रिअल इस्टेटचं आहे. तर ह्यासाठी मला थोडंफार कुठेतरी आउटडोअर लोकेशनला जाऊन शूट करावं लागणार आहे. म्हणून आता मी घरी रेडी होणार आहे आणि मग बाहेर जाणार आहे. सो म्हटलं चला एक पटकन एक क्विक गेट रेडी विथ मी करूया. त्याआधी लेट मी शो यू माय आउटफिट. असा आउटफिट असं नाही आहे, पण आपण रिअल इस्टेटचं करतो आहे. सो आय डोंट वॉन्ट टू कीप इट व्हेरी कॅज्युअल ऑल्सो. सो एक थोडा सेमी फॉर्मल टाईप घातला आहे. बॉटल ग्रीन टॉप अँड फॉर्मल पॅन्ट. ऑल्सो मी रिसेंटली माझा नवीन टॅटू बनवला. आय डोंट नो तुम्ही बघितलात की नाही इंस्टाग्रामवरती, बट लेट मी शो यू. सो हिअर्स माय टॅटू. डोंट वरी, माझ्या टॅटूवरती आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू. तो येणार पण ॲक्च्युली आय फॉरगॉट. माझ्या टॅटूचं BTS आणि टॅटूचं आम्ही जे काही मस्ती मजा केलेली त्या दिवसात तो सगळा एक मोठा व्हिडिओ आहे जो सध्या एडिट्समध्ये आहे. तो जसा रेडी होईल तसा मी तो पोस्ट करीन. सध्या ओके, टू स्टार्ट विथ आपण सुरुवात करणार आहोत स्किन केअरने. आता सध्या माझा बेअर फेस आहे. फेस वॉश केला आहे अँड यू कॅन सी देर आर लॉट ऑफ पिंपल मार्क्स. ह्याच्या मागे सुद्धा खूप मोठी स्टोरी आहे. आय ऑलवेज हॅड अ व्हेरी नाईस अँड ब्युटिफुल स्किन. पण कधी कधी आपले निर्णय चुकतात आणि मग त्या चुकलेले निर्णय आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. तर असंच एकदा झालेलं लास्ट इयर आणि माझा एक निर्णय चुकला. त्याच्यामुळे गेले 1 वर्ष मी हा पिंपल प्रॉब्लेम सहन करते. सो मला आयुष्यात कधी नव्हतं. एनिवे, ह्याच्यावर सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, कारण मला डिटेलमध्ये सांगायला आवडेल. फॉर नाव टू स्टार्ट विथ मी माझं सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्सच आणायला विसरले. होल्ड ऑन, विल बी राईट बॅक. आपण आलेलो आहोत परत. सो जायला ओके, असं मांडी घालून बसण्यामध्ये जी मजा आहे ना ती अदरवाईज नाही आहे. ओके, तर स्टार्ट करतो आहे विथ SPF डॉट अँड कीचा विटॅमिन C सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे ही. तर मी बेसला आधी सनस्क्रीन लावणार आहे. मी काही विसरत तर नाही आहे ना. एनिवे, नॉट इम्पॉर्टंट. मेन इज सनस्क्रीन. ओ गॉड, मुंबईत कधी पाऊस सुरू होणार आहे माहीत नाही आहे. आज थोडासा वाटतो आहे, पण असं नको व्हायला की आउटडोअर लोकेशनला शूट प्लॅन केल्या त्याला असं वाटतं की अरे आज आपण पडूयात. प्लीज थोड्या वेळ जरा होल्ड कर. माझी सनलाईट पण नाही गेली पाहिजे, कारण इट्स ऑलरेडी दुपारचे 3:30 की 4 झाले आहेत आणि सनलाईट जायच्या आधी मला ते गार्डनमध्ये जाऊन शूट करायचं आहे. तर सगळं भगवान भरोसे आहे. लेट्स सी. सो आपल्याकडे खूप कमी टाईम आहे. सो सनस्क्रीन झालेली आहे. आता एक क्विक मॉइश्चरायझर. हे ॲक्वालॉजिकाचं मॉइश्चरायझर आहे. अवाकाडो अँड 5 एसेन्शियल सेरामाइड्सचं. सो हे थोडंसं वॉटर बेस्ड आहे अँड आय लाईक टू यूज वॉटर बेस्ड, कारण ते जरा माझ्या स्किनवरती जरा लाईट फील करतं दिस. नाहीतर काय होतं, क्रीम बेस मी वापरलं ना की ते खूप थिक होतं. सो आय प्रेफर क्रीम बेस. जेव्हा मी हेवी मेकअप करते TV सिरियलच्या सेटवरती तेव्हा क्रीम बेस यूज करते, कारण तो मग दिवसभर स्किनला मॉइश्चर असा मॉइस्ट ठेवतो. बाकी अदरवाईज आय प्रेफर दिस वॉटर बेस्ड. इट्स व्हेरी नाईस आणि हे खूप इझिली ॲब्झॉर्ब पण होतं तुमच्या स्किनमध्ये. म्हणजे हा मला खूप लावायला आवडतो, खूप. ह्याचा स्मेल ना थोडा औषधासारखा आहे इफ यू वॉन्ट टू गो फॉर दिस प्रोडक्ट, बट द टेक्स्चर इज व्हेरी नाईस. सो मला फक्त आय डोंट लाईक दिस प्रोडक्ट ओनली फॉर द फ्रेग्रन्स. आय नॉर्मली लाईक टू हॅव व्हेरी माइल्ड अँड नॅचरल स्मेलवाले फ्रेग्रन्स. म्हणजे इथे पण एक
आय डोंट नो दिस इज अ पिंपल और हे मला हीट बॉईल झाले आहेत, पण अर्धा जून संपलेला असल्यामुळे आणि अजूनही पाऊस न पडल्यामुळे सुद्धा मला वाटतं हीट बॉईल्स येत आहेत माझ्या फेसवरती. हे तर पिंपल नाही आहे, हे मला वाटतं हे आणि हे हीट बॉईल आहे. एनिवे, तर ह्या प्रोडक्टचं एक तेच आहे की इट गेट्स ॲब्झॉर्ब नाईसली. मस्त वॉटर बेस्ड असल्यामुळे इट स्टेज फॉर अ लॉंगर टाईम ऑल्सो. पण याचं मला फ्रेग्रन्स नाही आवडत. सो ॲक्वालॉजिका प्लीज वर्क ऑन दिस. बट या बाकी लेट हे थोडं ॲब्झॉर्ब होऊ देत. माझा पंखा आय होप माझा मी लिटरली तुम्हाला माहिती आहे माझा म्हणजे सध्या हा माझा कॅमेरा आहे, इथे माझा मेकअप करणारा मिरर आहे आणि त्याच्या मागे मी एक असा मिरर ठेवला आहे, त्याच्यामध्ये मला माझी स्क्रीन दिसते आणि मी सतत ती बघते आहे इथे बघण्याच्या ऐवजी. तो आय थिंक या इट्स हाय टाईम फॉर मी टू गेट अ गुड कॅमेरा सेटअप अँड एव्हरीथिंग. हो का. लेट्स स्टार्ट विथ द बेअर मिनिमम फर्स्ट. आणि थोडं कन्सिस्टंट एकदा जर मी राहिले तर मी नक्कीच स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करेन. बट आधी माझं टार्गेट हे आहे की मला कन्सिस्टंट राहायचं आहे. आय एम ट्राईंग टू स्टे कन्सिस्टंट ऑन इन्स्टा प्लस यूट्यूब. तर जेव्हा ते एकदा झालं की मग यू हॅव टू ट्रीट युअर सेल्फ अँड यू स्टार्ट फॉलोईंग युअर ओन वर्ड्स अँड फ्रॉम युअर ओन प्रॉमिसेस. ओके, so as this is just a reel shoot, I will not go for any heavy base. I will just go for a BB cream. This is from Sugar. तरी मस्त छान चार्म्स वगैरे आहेत आणि ही माझी गो टू क्रीम आहे. जर मला छोटे मोठे जेव्हा हे करायचे असतात शूट्स तेव्हा मी सरळ BB क्रीम लावते, कारण अदरवाईज माझ्या फेसला अशी याची गरज नाही आहे टचवून. ओन्ली ते पण फक्त असे अंडर आईजला. आणि तो यू नो वन गुड थिंग आय टेल यू, जेव्हा तुमचं खालचं काय स्किन प्रेप ओ गॉड जेव्हा स्किन प्रेप तुमचा चांगला झाला असतो ना आणि मॉइश्चरायझर आणि हे सगळं प्रॉपरली तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं असतं, तेव्हा वरचे तुमचे मेकअप प्रोडक्टसुद्धा खूप लाँग टाईमपर्यंत राहतात. ओके, सो आता मी तसं खूपच छोट्या अमाऊंटमध्ये BB क्रीम लावली आहे, बट इफ यू कॅन सी तशी फार चांगलं कव्हरेज आहे याचं. आणि मला काय फार असं फाउंडेशन केल्यासारखं दिसायचं पण नाही आहे, म्हणून मी फक्त ती लावते. इनफॅक्ट आय डोंट इवन ॲक्च्युली हाईड माय पिंपल स्पॉट्स अँड ऑल मच, बिकॉज आहेत आता मी काय करू. सो गरज नसेल तिथे मी जरा नॉर्मलाइजच करते की भाई है कुछ नहीं कर सकते इसको. बिकॉज अदरवाईज इतकं मेकअप होतं ना सतत आमचा की आता तो एक पॉइंट माझ्या तरी लाईफमध्ये आला आहे की वेअर आय एम ओके विथ इट. भाई है तुझे ऐसा देखना है तो देख, नाही तो भाड में जा. एनिवे, सो आता माझं बेस झालं आहे. आय नो थोडं माझे अंडर आईज वगैरे काही हाईट नाही झाले आहेत, बट शेवटपर्यंत बघा. जेव्हा पूर्ण रेडी होईन ना तेव्हा सांगा मला मग काही नुक्स दिसत आहेत का. असं अर्धवट बघून जज नाही करायचं. काय चालू आहे. ओके, सो एनिवे, सो नॉर्मली तर मी अशी पटपट लेट झाली की मी एक लिपस्टिक आहे ती मी लावते. आणि शो यू ही एक माझ्या ना मॉइश्चरायझर इतकं हाताला लागलं की माझ्याकडून प्रॉडक्ट्सही उघडत नाही आहेत आता. ही एक रेव्हलॉनची लिपस्टिक होती जी आहे आणि याचा शेड इतका लाईट आहे ना की नॉर्मली जेव्हा मला इकडे तिकडे खालीवर जायचं असतं तेव्हा मी ही हाच शेड लिपस्टिक म्हणून पण लावते आणि ब्लश म्हणून पण लावते. पण आत्ता थोडं शूट करतो आहे म्हणून मला काहीच उघडत नाही आहे प्रोडक्ट, म्हणून मी हे करते थोडासा ब्लश लावते. सो हे एक लिक्विड आपलं क्रीम बेस्ड ब्लश आहे, ते मी एक अगदी थोडंसं ह्या ब्रशलाच घेऊन टिंग 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 आणि ह्याला आय शॅडो म्हणून पण लावणार आहे. बिकॉज मला हे मेकअप नाही आहे, इट्स जस्ट टू लुक प्रेझेंटेबल येट नॅचरल. सी
नंतर थोडंसं मला फक्त अजून खूप असं हलक्या हाताने त्याला मी ब्लेंड करते बिकॉज त्याला जास्त प्रेशर नाही लावायचं, नाही तर मग ते असं पॅचेस दिसतात. फक्त असं वर असं त्याला नॅचरली ते स्किनमध्ये ब्लेंड झालं पाहिजे. डन. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आय एम गोना डू अ क्विक पावडर लॉक. गरज नसते ह्याची, पण मी करते आहे थोडीशी, कारण जरा आपलं हे वातावरण पण थोडंसं विचित्र आहे, घाम सतत येत राहणार, त्यामुळे आपलं जे बेस आपण केलं आहे ते इकडे तिकडे ट्रान्सफर व्हायला नको आणि आपला घाम पुसता तो निघून जायला नको म्हणून. माय गॉड, काळे ढग दिसत आहेत मला. आय होप मी ह्या व्हिडिओ केल्यानंतर मी तो व्हिडिओसुद्धा शूट करेन. आय थिंक आय एम जस्ट गेटिंग लेट. आय नीड टू जस्ट क्विकली गेट माय थिंग्स डन. ओके, सो ही लिपस्टिक आहे. ही लिपस्टिक मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली ही एंडला ठेवते, एक सेकंड. मी आयब्रोज आधी करून घेते. आयब्रो पॅलेट तुम्ही जनरली कोणतेही आयब्रो पॅलेट वापरू शकता, पण मला पावडर बेस्डच आवडतं, विच स्टेज ऑल्सो गुड आणि ते मेसी होत नाही. तर काही लोक क्रीम बेस्ड वगैरे पण वापरतात हे आयब्रो पॅलेट. मला नाही आवडत ते, कारण ते क्रीम बेस्ड काय होतं ना, ते पुसता येत नाही. जर चुकून डार्क झालं, ते खूप डार्क होतं पहिली गोष्ट, तर डार्क झालं तर ते पुसता येत नाही. आणि पावडर बेस्ड असेल तर थोडंसं आपण ते जर वाटलं तर लाईट करू शकतो, नाहीतर क्रीम बेस्ड खूप डार्क होतं, म्हणजे अगदी ते अननॅचरल वाटतं. हाई कुठून येतो हा? अमोद, कपडे करायला घे, खूप उशीर झालाय मला. ओके, आयब्रोज झाले आहेत माझे पटपट. आता लिपस्टिक करते. सो ही लिपस्टिक तुम्ही बघा, अशी वाटणार नाही की लिपस्टिक लावली आहे मी. ओके, दिस शेड लुक्स सो प्रिटी, बट दिस इज लाईक माय गो टू शेड. पण जेव्हा मला थोडंसं अजून ग्लॅमअप वाटत असतं, थोडंसं, तेव्हा माझ्याकडे लॅक्मेची ही मॅट लिपस्टिक आहे, या शेडची. या शेडचा नंबर आहे, शेड नंबर काय आहे? शेड नंबर कोणता आहे? HO1 आय थिंक. या वेकेशन न्यूड असं नाव आहे ह्या शेडचं. पण मला आज मॉइश्चरायझर लावल्यामुळे काहीच उघडता येत नाही आहे, म्हणजे अक्षरशः. सो हा शेड खूप प्रिटी आहे, पण त्याचा एक फक्त प्रॉब्लेम आहे की हा खूप ड्राय आहे. म्हणजे ही मॅट इतकी ड्राय आहे की मी नुसती जर डायरेक्ट माझ्या लिप्सला लावली ना तर ती इथे ओठांच्या मध्ये फाटते. तर म्हणून मी ती लिपस्टिक आधी लावते आणि त्याच्यावरती हा थोडासा, म्हणजे डिपेंडिंग ऑन मला किती डार्क पाहिजे, हा शेड लावते आणि मग ब्लेंड करते. सी, लाईक मी जसं टच लावलं आहे. ओके, बट इट लुक्स सो प्रिटी. खूप लोकांना माझा शेड लिप कॉम्बो आवडतो, तर ह्याच्यासाठी पण मी कधीतरी ट्युटोरियल बनवेन. हां, तुम्ही बघा. ओके, आता राहिलं आहे फक्त मस्कारा. या बिकॉज मी ना लायनर वगैरे काही करणार नाही आहे. मॅक्स चला तुम्हाला तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते म्हणून मी आता एक व्हाईट काजळ लावते. आय लाईक टू गो फॉर मिनिमम लुक. एकतर मी माईक न लावता शूट करते. माझ्या आजूबाजूला सगळे जेवढे आवाज आहेत ते सगळे रेकॉर्ड होत आहेत, मला माहिती आहे. तर आमच्याकडे सतत काही ना काही कन्स्ट्रक्शन आणि ह्याहून त्याहून चालू असताना तर आमच्या बिल्डिंग खालीच एक गॅरेज उघडलं आहे, तर त्यांचं सतत गाड्यांचे आवाज आणि हे काहीतरी ड्रिलिंग आणि ह्याहून त्याहून सतत चालू असतं, विच इज सो अनॉईंग. कारण माईकशिवाय मी काही शूट केलं ना तरी ते काय म्हणतात, पूर्ण बॅकग्राऊंड साऊंड सकट येतं. सो सगळ्यांना कळेल मी कुठे राहते, माझ्या आजूबाजूला काय चालू आहे, मेट्रोचे आवाज येत आहेत, रस्त्याचे म्हणजे मला ॲक्च्युअल कानाला जेवढे आवाज ऐकू येत नाहीत तेवढे आवाज मला नंतर माझ्या व्हिडिओमध्ये ऐकायला येतात, विच इज सो अनॉईंग. ओके, आता हे मस्कारा. सो हा आहे माझा डबल ट्रबल मस्कारा. मार्सचा आहे ना, हा मार्सचा आहे.
सो ह्याच्यात 2 स्टेप्स आहेत, लायटर आणि थिकवाला. पण सध्या आता मी माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी पटकन थिकवालाच करते, कारण त्याचा लाईटवाला मी इतका वापरला आहे ना आता की तोच उघडतो आहे. जो मला नाही वापरायचा आहे हा वाला आहे, तो छोटा जो चला आता तोच वापरते, कारण दुसरा उघडत नाही आहे. सो दिस इज ओनली लाईक फॉर नो मेकअप लुक. सी हा थिन प्रायमर मस्कारा सारखा आहे. जर इफ यू वॉन्ट लाईक अ नो मेकअप लुक तर तुम्ही हा लावू शकता. लाईक यू कॅन सी फार काही फरक नाही आहे, पण हा थोडासा जस्ट एक थोडासा एलिव्हेटेड वाटतो आणि सी ब्युटिफुल वाटतो. दिस अँड दिस. ओके. सो आता माझ्या आता हा दुसरा उघडत नसल्यामुळे मी आता हाच करते. माय गॉड, किती पेशन्स आहे हे करण्यामध्ये. म्हणजे मला आयुष्यात तसंही कधी मुलींच्या गोष्टी एवढ्या जमल्या नाहीत. आता माझं हे प्रोफेशन असल्यामुळे अँड बिकॉज दिस इज पेईंग मी, आय एम डुईंग इट आणि मी शिकते पण आहे. बट आय डोंट थिंक जर मी ह्या फील्डमध्ये नसते आले तर मी हे कधीही केलं असतं माझ्या आयुष्यात. एनिवे, सो आय थिंक वी आर डन. या आय थिंक दिस इज इनफ. इट इज मोर दॅन इनफ. आता पटकन माझे मी छोटे छोटे ज्वेलरी घालून घेते, विच इज छोटे माझे इयरिंग्स आहेत. आय लव्ह दिस इयरिंग्स. लाईक हे मी कुठेही घालू शकते आणि हे कोणत्या ब्रँडचे नाही आहेत, हे जस्ट नॉर्मल मी लोकल स्टोअरमधूनच घेतलेले, बट चांगल्या क्वालिटीचे आहेत. खूप दिवस टिकले हे माझ्याकडे. जस्ट एक स्टॅकवाला ब्रेसलेट आणि माझं वॉच. मी उलटं घालते. अँड आय थिंक माझे हेअर मी हेअर विंचरले नाहीत. मी असे ते जॅपनीज बाबांसारखे असे बांधून बसली आहे. ते काय सेंट्स असतात ना. द रिझन इज, एक तर माझा पाठीवर टॅटू खूप फ्रेश आहे, त्यामुळे मला पाठीवरती काहीच मी हेअरस्टाईल ठेवू शकत नाही आहे डायरेक्ट. आता एकच वीक झाला आहे, त्यामुळे मला केस विंचरून परत वरच बांधावे लागतात. कपडे पण हल्ली असेच घालायचे जे डायरेक्ट सनलाईट पण पडायला नाही पाहिजे आणि त्याला जास्त असे कोणतेही कपडे ज्याच्यावर टॅग्स असतील जे माझ्या बॅकला टॅटूला हे होतील, घासले जातील आणि टॅटू खराब होईल, असं काहीही करायचं नाही आहे. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं आहे फॉर नाव आय कॅन गो विथ अ स्लीक हेअर बन, कारण दुसरं काही नाही करू शकत. मी लिटरली मला असं वाटतं मी आता 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फड्या वापरल्यात केस कोंब करण्यासाठी. टेल कोंब ही आहे झी कोंब आणि ती दुसरं इज अ हेअर ब्रश. तर नॉट्स एकदम असे जाडेवाले नॉट्स काढायला आधी झी कोंब वापरतात, त्याच्यानंतर मग थोडे केस स्मूथ करायचे असतील तर मग आपले ब्रश, आणि मग असे स्लीक हेअरस्टाईलसाठी टेल कोंब आहे. ह्याला टेल असते म्हणून टेल कोंब. एकतर माझा केसांचा कधी सेंटर पार्टिशन येत नाही मला इथे भवरा असल्यामुळे. तो आम्ही कसा बसा मी स्वतःलाच कन्व्हिन्स करतो, हां बाबा हा सेंटर आहे आपला केसांचा. ब्रँड कडून मला रिवर्ट नाही आला पाहिजे की भाई आपने बाल बांध के शूट किया है. आय ऑलवेज लाईक टू गिव्ह माय व्हिडिओ वन टेक. म्हणजे खूप रेअरली असं होतं की मला ब्रँडकडून रिशूट आलं आहे, कारण टचवूड, बट आय ट्राय टू कीप द ब्रँड हॅपी. हॅबिट मी टकली असं, मी जिथून तिथून कवर करते माझं टक्कलच दिसतंय.
भाई केवढं हेअरफॉल होतं आहे, मला खूप हेअरफॉल होतो आहे. माहीत नाही आयुष्यात कसलं स्ट्रेस आहे मला. म्हणजे कोणाला सांगेन असं, सांगून पटेल असं स्ट्रेस नाही आहे, पण आहे. आता हे कसे सिक्युअर्ड करू? एक मिनटं इकडे थांब, मला माझ्या मोठ्या आरशात जाऊन बघावं लागेल आता. नो, पर्याय नाही आहे. स्लीक अगदीच गावंढळ वाटते. स्लीक पण केलं तर मला मोठे इयरिंग्स घालावे लागतील. त्यात मी हे टॅटू केलेला असल्यामुळे मी एक आठवडा केस पण धुतले नाही आहे. त्यामुळे ते स्लीक पनच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही ऑप्शनही नाही आहे. लेट्स ट्राय स्लीक. थोडा हाय पोनी कसा बनतोय. अमोल, तू तयार आहेस? त्याची अजून माझी तयारी झाली नाहीये, पण अमोलच्या मागे लागावं लागतं. माझा केस नाही बनत आहे, घाम पण येतो, माझा मेकअप पण वितळेल. दिस इज नॉट अन एस्थेटिक गेट रेडी विथ मी. काय हेअरस्टाईल करू यार? तर मला काही सुचतच नाहीये. पण एकतर माझा जो हा थोडा वाईड नेक टॉप आहे, त्याच्यामध्ये जर मी एकदमच हाय पोनी केले किंवा जर स्लीक बन जरी केला तर माझे केसच दिसणार नाहीत, मग मी टकली वाटेल. आणि मग ते कवरअप करायला मला थोडे लॉंग इयरिंग्स घालावे लागतील, विच विल नॉट गो विथ द रील का थीम. इट विल गेट टू मच ऑफ पार्टी वाइब. ओके, एकतर मला ना ते म्हणजे हेअरस्टाईल्सच करता येत नाही. ते काय म्हणतात त्याला, अशा वेणी बिणी काहीतरी बांधून मी टक करेन असे, पण माझ्याकडे काय क्लिप पिन्स पण नाही आहेत. जर मला आयुष्यात एक कोणती टीम मेंबर ठेवायची असेल ना, तर आय वुड कीप अ हेअरस्टायलिस्ट. आय डोंट वॉन्ट एनीबडी एल्स इन माय टीम, ओनली अ हेअरस्टायलिस्ट हू विल टेक अवे माय हेडेक. टेक्निकली असे ओपन हेअर पण छान वाटत आहेत, पण माझे हेअर आज खूप स्टिकी आहेत टू कीप देम ओपन. आय नो हा खूप फालतूचा फुटेज आहे, खूप फालतूचा फुटेज आहे. तुम्ही लोक लिटरली 2x काय 5x जेवढे पण मॅक्सिमम एक्स असेल तो करा आणि बघा, बट दिस इज नॉट. I'm trying to look better in whatever I have now.
एक पोनी बनवते आणि मला एक बॉबी पिन सापडला आहे, बॉब पिन. तर हे असे खालचे केस काहीतरी घेते आणि त्याला असं जरा फिरवते, म्हणजे ते जरा जास्तच घेतले म्हणतात, तकलीच होते. आहेत 4 केस माझ्या डोक्यावर. थोडेसे केस घेऊन असं फिरवते म्हणजे रब्बर दिसणार नाही. आय हॅव नो क्लू मी काय करते. आता हा पिन घेऊन त्याला मागे टक करेन. मला रडू येते. आय हॅव नो क्लू मी काय केलंय, बट प्लीज टॉक नाईस. ॲटलिस्ट मी कुठेतरी काहीतरी अचीव केलं आहे मी आयुष्यात. आय थिंक आय कॅन गो विथ दिस. जर ब्रँडने अप्रूव्ह नाही केलं तर मग मी ब्रँडला रिजेक्ट करेन. दॅट्स इट. दे डोंट नो वॉट एफर्ट्स आय हॅव टूक टू लुक दिस गुड. ओके, सो शाल वी कॉल दिस लुक. ॲक्च्युली द थिंग इज की आय नो मी गळ्यात काहीतरी घालू शकते, पण मी मागे टॅटू काढलेला असल्यामुळे सध्या काही दिवस काही आठवडे मला गळ्यात चेन किंवा काही घालायला अलाउड नाही आहे, जे इथे माझ्या इथे टॅटूच्या मध्ये कुठेतरी त्याची चेन घासत राहील सतत. आता मला माहिती आहे सध्या हे केस पण घासणार आहेत, पण आय थिंक आय कीप इट इन फ्रंट टिल आय डोंट स्टार्ट द शूट. 1 मिनिट मला घेऊ देत माझा घाम पुसायला, मग मी माझा व्हिडिओ एंड करते, सो दॅट यू ऑल विल गेट अ गुड एंड रिझल्ट. ओके, सो या दिस इज माय फायनल लुक आणि मी फायनली अराउंड 40 मिनिट्स नंतर तयार झाली आहे माझ्या रील शूटच्या लुकसाठी. अँड दिस इज माय फायनल लुक विच इज बेअर मिनिमम. आणि आय हॅव मॅनेज टू डू माय हेअर ऑल्सो. ओके, सो इट वॉज अ डिफिकल्ट जॉब बट आय कुड डू इट. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हा माझा बेअर मिनिमम लुकसुद्धा कसा आहे सांगा. हॅज इट ॲक्च्युली मेड वर्थ द टाईम फॉर यू टू सी माय व्हिडिओ टिल एंड. आणि या, सो इफ यू लाईक लेट मी नो इफ आय शॅल कीप मेकिंग माय गेट रेडी विथ मी मोर, सो दॅट मला अजून एक व्हिडिओ पण बनवायचा त्याच्यामध्ये मला तुम्हाला माझी व्हॅनिटी दाखवायची आहे विथ ऑल द प्रोडक्ट्स अँड ऑल द डिटेल्स दॅट आय एम युझिंग. सो त्यासाठी सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल की मी असा व्हिडिओ बनवावा तर नक्की खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो नेक्स्ट मी नक्कीच त्याचं शूटिंग प्लॅन करेन. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड लाईक शेअर सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.